नमस्कार, मी केतन पवार दालगोमेकर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये आपण अल्गोरिदम रन केलेले आहे. तर इथं बघा, चेक करू शकता तुम्ही. बँक निफ्टी पुटमध्ये आपल्याला क्लोज्ड वेट टार्गेट दिलेलं आहे फर्स्ट लेवलला. तर बँक निफ्टी पुटमध्ये काय झाले आपण चेक करूया. ते तुम्ही चेक करू शकता. बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम आपल्याला मेसेज दिलेला आहे. बँक निफ्टी पुट क्लोज्ड विथ टार्गेट. बँक निफ्टी कॉलसाठी काय झाले बघूया. तर कॉलमध्ये आता रन सुरू आहे. ठीक आहे, इथं आपण एंजलला जाऊन चेक करूया की आपल्याला बँक निफ्टी पुटमध्ये कोणती ऑर्डर मिळालेली आहे. तर इथं आपण ऑर्डर्समध्ये जाऊन ऑर्डर हिस्ट्रीमध्ये, तर बघा बँक निफ्टी पुटमध्ये आपल्याला 222चा एंट्री मिळालेला होता. बँक निफ्टी 10 जानेवारी एक्सपायरी असणारा 47,800चा पुट मिळालेला आहे 222ला. इथं आपल्या अल्गोरिदम टार्गेट किती दिलेला आहे. इथं बघा बँक निफ्टी पुट 263 असताना आपल्याला पुटनं टार्गेट दिलेलं आहे. अशा पद्धतीने अल्गोरिदम आपला पुटचा पहिल्या लेवलला टार्गेट हिट करून क्लोज झालेला आहे. चार्टवरती आपण बघू शकतो. तर बघा, कॉलचा अल्गोरिदम हा पाठीमागे रन होत आहे. तर याच्यामध्ये आपण कसं केलेलं आहे, ज्यावेळी आपण अल्गोरिदम रन केला जातो त्यावेळी सिस्टीमकडून डेट टाईम घेतलं जातं. त्यानंतर आपण जर बँक निफ्टी कॉलसाठी रन केला असेल तर बँक निफ्टी कॉलची करंट एक्सपायरी कुठली आहे ती चेक केली जाते. त्या करंट एक्सपायरीनंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईस जी आहे त्या ॲट द मनी स्ट्राईक प्राईसचा LTP फाइंड केला जातो. आणि त्या LTPवरती बफर पॉईंट ॲड करून आपण टार्गेट, स्टॉप लॉस आणि लॉट साईज या सर्व गोष्टी सेट करतो आणि आपला अल्गोरिदम ऑर्डर प्लेस करतो. तर इथं तुम्ही एंजलला चेक करू शकता. इथं बघा 222ला इथं बघा 222 हा आपला एंट्री पॉईंट आहे. म्हणजे इथं आपला एंट्री पॉईंट आहे आणि आपल्याला 200 स्टॉप लॉस अल्गोमध्ये आपण चेक करू. 263.95ला आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. 263 म्हणजे इथं बघा या टॉपला आपल्याला इथं टार्गेट मिळालेलं आहे. आता हा अल्गोरिदम कसा रन झाला, ज्यावेळी आपल्याला 222चा हा एंट्री पॉईंट भेटला. हा आपल्याला ब्ल्यू लाईनमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हा ब्ल्यू लाईनमध्ये आपल्याला हा खालचा जो एंट्री पॉईंट भेटला, ह्या एंट्री पॉईंटनुसार 222 ही आपल्याला एंट्री प्राइस मिळालेली आहे. आता बँक निफ्टीसाठी आपण किती 8 पॉईंटचा स्टॉप लॉस केलेला आहे. म्हणजे आपल्याला 214चा इथं हा आपला स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे हा जो रेड कलरचा जो लाईन दिसतो तो आपला स्टॉप लॉस आहे. ही ब्ल्यू कलरची जी लाईन दिसते ही आपली एंट्री पॉईंट आहे. आणि हे पहिल्या लेवलला आपल्याला अल्गोरिदमनं टार्गेट दिलं असल्यामुळे हे टार्गेट आपलं 40 पॉईंटमध्ये टार्गेट हिट झालेलं आहे. हे जर इथं स्टॉप लॉस हिट होऊन दुसऱ्यांदा जर एंट्री घेतली असती तर आपलं टार्गेट हे थोडं एक्सटेंड असतं. तिसऱ्यांदा जर स्टॉप लॉस हिट करून जर एंट्री घेतली असती तर आपलं टार्गेट थोडं एक्सटेंड असतं.
त्यात आपण काय केले, लॉट साईज सुद्धा इन्क्रीज केलेले आहेत. म्हणजे पहिल्या लेवलला 1, दुसऱ्या लेवलला 2, तिसऱ्या लेवलला 3, असं 10व्या लेवलपर्यंत आपण 10 लॉट साईडपर्यंत अल्गोरिदम हा सेट केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता बघा, हा एकदम छोटा स्टॉप लॉस आहे आणि ह्या छोट्या स्टॉप लॉसमध्ये मार्केट जास्त वेळ राहत नाही. मग जर मुवमेंट दिली तर आपल्याला टार्गेटच्या बाजून जातं. जर समजा यानं डिके केला तर हा स्टॉप लॉसच्या खाली जाईल, आपली ऑर्डर एक्झिट होईल आणि हे खालच्या बाजूने जाईल. आणि ज्यावेळी इथं स्टॉप लॉस एक्झिट होईल त्यावेळी आपण काय केलेलं आहे, नेक्स्ट ऑर्डर परत ह्या ब्ल्यू लाईनच्या एंट्री पॉईंटची आपण ऑर्डर प्लेस केलेली आहे. जर मार्केट परत इथून खाली रिव्हर्स आलं तर इथं एंट्री घेईल आणि इथून परत हे मार्केट वरच्या दिशेनं जाईल. अशा पद्धतीने आपण अल्गो सेट केलेले आहेत. तर बँक निफ्टी कॉलमध्ये पुटमध्ये आपल्याला हे टार्गेट मिळालेलं आहे. कॉलमध्ये आपण चेक करू तर कॉलमध्ये आपल्याला ऑर्डर्समध्ये जाऊन आपण चेक करूया की आपल्याला ऑर्डर कितीची मिळालेली आहे. तर तुम्ही बँक निफ्टी कॉलमध्ये चेक करू शकता, 47,800चा कॉल मिळालेला आहे 10 जानेवारी एक्सपायरीसाठी 182.55. तर याच्यावरती सुद्धा आपण लाईन ड्रॉ करूया, तुमच्या लक्षात येईल. तर 182.55 आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे. आपण लाईन ड्रॉ करूया त्याच्यावरती. इथं आपल्याला एंट्री पॉईंट भेटलेला आहे. आता 182चा स्टॉप लॉस किती असणार आहे, तर 8 पॉईंटातून मायनस करा 74. तर हा वरचा असणार आहे तो एंट्री पॉईंट असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 182ला इथे एंट्री पॉईंट मिळालेला आहे, पण इथं आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. म्हणजे आता आपल्या अल्गोमध्ये हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि आपण इथं बाहेर पडलेलो आहे. आता मार्केट हे खालच्या दिशेने चाललेलं आहे, पण इथं पहिला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपला अल्गो काय करणार आहे की हा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर इथं आपली दुसरी ऑर्डर प्लेस करणार आहे. तर 100 ऑर्डर्समध्ये आपण चेक करूया. आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, 182ची ऑर्डर प्लेस झाल्यानंतर आपला पहिला स्टॉप लॉस हिट होऊन दुसरी ऑर्डर पडायला पाहिजे होती, पण अजून पडलेली नाही. तर याचा अर्थ काय झालेला आहे, 182.55 आपण ज्यावेळी प्लेस टाकली ऑर्डर चार्टमध्ये, ज्यावेळी 182ची ऑर्डर टाकली त्या 182च्या ऑर्डरमध्ये बघा इथं आपण ज्यावेळी 182ची ऑर्डर टाकली त्यावेळी मार्केट थोडं खाली असणार आहे. म्हणजे आपण बफर पॉईंट ॲड करून ती ऑर्डर टाकलेली आहे आणि ती ऑर्डर टाकल्यानंतर त्या ऑर्डरला मार्केट गेलेलंच नाही, म्हणजे ती ऑर्डर ॲक्टिवेट झालेली नाही, त्यामुळे त्याचा स्टॉप लॉस हिट झालेला नाही. आता ती ऑर्डर ॲक्टिवेट कधी होईल, ज्यावेळी आता मार्केट खाली आले, आपली ऑर्डर कधीची आहे 182ची आहे. म्हणजे हे मार्केट इथून 182ला जर आलं तर ती ऑर्डर ॲक्टिवेट होईल आणि वरच्या दिशेनं मार्केट गेलं तर टार्गेटकडे जाईल. पण समजा तिथून परत ऑर्डर एक्झिक्यूट झाली आणि स्टॉप लॉस सेट झाला, तर ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर जर स्टॉप लॉस हिट झाला तर परत 182ची आपल्याला ऑर्डर प्लेस होते. तर अशा पद्धतीने आपला अल्गोरिदम सेट होतो. आता हे मार्केट खालच्या दिशेने आहे त्यामुळे ही ऑर्डर एक्झिक्यूट झालेलीच नाही. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटसाठी आपण अल्गोरिदम केलेले आहेत. तर तुम्ही बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटचे एंट्री पॉईंट नोट डाऊन करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मार्केट क्लोज झाल्यानंतर आपल्याला कोणत्या अल्गोनं प्रॉफिट दिलं ते लक्षात येईल. तर बँक निफ्टी कॉलसाठी 10 जानेवारीचा 47,800चा कॉल, त्याची एंट्री पॉईंट आहे 182.55 आणि बँक निफ्टी
पुटसाठी 47,800चा पुट आहे, तो 222 हा एंट्री पॉईंट आहे. तर ह्याच्यामध्ये बँक निफ्टी पुटनं आपल्याला टार्गेट दिलेलंच आहे. ऑलरेडी टार्गेटच्या पण वरती मार्केट आहे, 290ला मार्केट आहे. आणि बँक निफ्टी कॉलमध्ये आपला ट्रेड ॲक्टिवेट झालेला नाही. 182चा जर ट्रेड ॲक्टिवेट झाला, म्हणजे जर तुम्ही दिवसभरात जर चार्ट इथून पुढचा जर चार्ट चेक केला तर 182नं जर टार्गेट 182नं जर एंट्री पॉईंट हिट केला तर तुम्ही मार्केटवरच्या दिशेने गेले की नाही चेक करू शकता. इथून जर मार्केट खाली गेलं तर आपला आजचा ट्रेड ॲक्टिवेटच होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुटचे अल्गोरिदम आज रन केलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याकडे निफ्टी कॉल आणि निफ्टी पुटचे सुद्धा अल्गोरिदम आहेत. जर अल्गोरिदम बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, पाठीमागच्या व्हिडिओ चेक करा. आणि अल्गोरिदम बद्दल जर जास्त इंटरेस्ट असाल, जर परचेस करणार असाल तर तुम्हाला 8600402010 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या अगोदर तुम्ही लॉजिक पूर्णपणे समजून घ्या. लॉजिक जर तुम्हाला आवडलं, लॉजिक जर तुम्हाला वाटते प्रॉपर वर्क होते तर तुम्ही अल्गोसाठी अप्लाय करू शकता. थँक्यू सो मच.